हा लालच नाही का अजून? अरे ओ बायांनो ती परदेशी पळत ती भोका आवाज करून राहिली ना. आता काय तुमचा जनावरी पासून चालू झालाय का तुमचा हळदी कुंकू? या घ्या जागा करायला घ्या की आता. माणसांना जनावरांची भीती वाटून राहिली. बोल तू अजून केव्हापासून ऊस तोडून राहिलो म्हणून बोलू राहिलो म्या. जार कोणतरी गाडी माणसानं जाऊन बघा ट्रॅक्टर भरला का नाही. थांबा आधी गाडी माणसाला पाहू दे ट्रॅक्टर भरला का नाही ते. आपल्या डोळ्यात तर नसेल बसवले आहे ना. आपल्याला कुठे दिसते? गप्पे बाप्याशी बोलून राहिलं ना. आपल्या गाडी मंदी लावला आहे. ट्रॅक्टर भरला नाही म्हणून बसून राहिलो ना बोळ्या. आम्ही बी हाडा माताची माणसं तर आम्ही बी फक्त म्हणलं उगा उठेतून आम्हाला काय शेपटी भेटवायची आहे का? नाही तुम्ही फक्त ते तर दिसूनच राहिलं. मोनीतला उचलला आहे ना चारी बाजूले. त्या बी मिशिनीच्या भात्यावानी कोयता चालवला तरी यायचं ट्रॅक्टर खालीच नाही ते. हो का? मग मिशिनीच्या भात्यावानी कोयता चालवता तसं ट्रॅक्टर बी झालं म्हणून तर विकायला लागते का जोडी? उचल जोडीची मिळून घेतली ना मग जोडीनं काम करायला नको. काय ते खाली मोठं तोड वाटतं तुले. आता जरासं काम दिलं तर आलं का लगेच जीवावर. जगाभराचं काम नाही सांगून ठेवते. तुम्हाला सांगशील का आता किती बोलायचं किती नाही ते. इकडे दे ते माझं का दे कायची भानभान लावली रे तुम्ही ना दिसता. आणि भाऊ तो सूर्य गेला तिकडे डोंगरात तरी तुमची तू म्हणे चालूच का अजून? दादा घुरवून पाहायचं काम नाही. केदार काम कर बरोबर. संजू भाऊ मोबाईल बंद ठेव. काम कर पट्ट्याशी कामच ट्रॅक्टर आलाय तेवढा भरायचा. आता रात्री घालायची तर माहिती आहे ना लेका ठेकेदार कसा येतो हिशोब घ्यायले घ्या आला. अहो ठेकेदार नाही त्याचा निरोप आला. आता म्याच आणला त्याचा निरोप. संजू भाऊ आला ठेकेदाराचा माणूस. तुम्ही का बाबा तुझा ठेकेदाराचा माणूस झाला? हो आहे का आता साधा त्याचा निरोप आणला म्हणून लगेच त्याचा माणूस झालो का म्या. आणि वहिनी तुमच्यासाठी इतकं झगडतो. ते नाही दिसणार तुम्हाला. संजू भाऊ हे बरोबर नाही. काय बोलतो तुम्ही? तू काय बोलून राहिली त्याची भावना? ऐकलं नाही आपल्यासाठी झगडते म्हणे ते. किती करते ते? अहो आपला कपडा लत्ता बघते. आपल्याला खाणे गोडधोड देते. राहणे बंगले बांधून देते. हिंदू शेठ म्हणजे तर देव माणूस आहे देव माणूस. आता त्यांच्याशिवाय कोण आहे का आपलं? काय बरोबर नाही भाऊ? हा म्हणजे 100% बरोबर आहे संजू. आले मोठे बरोबर बोले. आपण 2 महिने झाले तर बायका कुठं औषध टाकून द्या म्हणतात ते ना. संजू भाऊ झालं वय तिकडा. किती वेळा सांगितलंय ते नादी नको लागू म्हणून तरी तेच काम कर आपले बरोबर. मी मध्येच बोलत नाही. काय तमाशा लावला तिथं? कोण नाचून नाही इथं? चल तिकडे काम करायला आले तिथं मोठं. ए सुमे 2-4 कंदील घे लावून आता त्रास होते. होय हे काय तू बी घ्या आता हिशोब मांडून सांगतो तुले. घे भाऊ. संजू भाऊ नाच तुझा होऊ द्या ना. तुम्ही हिशोब सांगितला नवीन लिहिला. आता सभी तू आज ठेकेदार येणार नाही हो हिशोब मागायला. आणि मला सांगा आपण उचल घेतली आहे ना? घेतली आहे ना? घेतली. मग पिटायची तेव्हा पिटल ना. उगा आपल्या डोक्याला टेन्शन द्यायचं का? आई पण तरी बी आणि संजू भाऊ तुम्ही का साधी सुधी माणसं. उसाचं फळ म्हणजे देवाचं रान आहे देवाचं रान. आणि या देवाच्या रानात काम करणारी माणसं आहात तुम्ही. तुम्हाला कोणाची भीती नाही आम्हाला कोणाची भीती. यारे ना नुसतं गोष्टी पेलाले सांगून द्या. एक काम कर बरं उचल बरं हाऊस टाक बरं तिकडे लिहून उचल. ओ संजू भाऊ कोणाला सांगता? उसाच्या वाजन पेंढात टाकले. आपलं काम कर ना. पेलन का म्हणजे गोष्टीचं फार लंब्या पेलतो तो. उसाचे वजन करून घे पेलन जरा निघू दे की त्याच्या बी घाम. का रे पेलते का ऊस? पेलते का उचल चल उचल पटकन. उचललं असतं बॅग असं. चल पुटकन उचल. ठीक आहे ना. चल पाहिजे तेवढी कमार. निघू दे खाली उचल. चल हे पाय उचल. त्या कोपऱ्यात घेऊन टाकायचं. चल लवकर पाहिजे कमार तेवढी. चल काकू
भरायचा बराबर आहे रात का नवी आहे का बयो का की आणले अगं ही पोरं मर्द आहे मर्द इतक्यात नकायची नाही हा हा ना पोरी बी करतील ना समजा सपा चड्डीशी करतील करतील आणि तसं बी काकी त्या टीव्ही वाल्या पोरी संघात चालता बोलता टाइम मध्ये काम कसं संपेल यांनी कळणार बी नाही टीव्ही वाले इजू भाऊ ते टीव्ही वाले येणार आहे काच परत तुम्ही बोलवलं आहे की? किती वेळा सांगितलं रे टीव्ही वाल्या लोकांच्या नादी लागू नको म्हणून आजपासून 10 लोक इथे येऊन गेले का भेटलं आपल्याला फुकटची हमाली करून या जगामुळे आमचं हसं नको करून गेले का आणि तुला हमाली करायचा इतका शोक असेल ना तर उद्यापासून या आमच्या संग या फळामध्ये अरे संजू भाऊ काय लय गरम चालता तुम्ही मी बोलतो ना आता आपली इजू शेठ म्हणजे का छोटा माणूस आहे का अरे नेता माणूस आहे आणि नेता माणसाच्या हातात माहीत शोधते ना तो एका शोधते का संजू भाऊ ए नेता वगैरे सब जीव आई जी तुमचा मैत्र आहे मैत्र जीवाला जीव देणारा मैत्र अरे तुमच्यासाठी आतून वाटतं म्हणून इतकी धडपड करतो ना करतो ना आणि तसा बी संजू भाऊ तुमचा आवाज जगापर्यंत आईजी पोहोचवणार साई राम साई श्याम साई भगवान शिरडी के दाता सबसे हॅलो साईराम हा मॅडम आला का तुम्ही हा थांबा येतो ना मी येतो हा येतो घ्यायला आलो हा साईराम थांबा अहो थांबा हो तिथं आलो एक येडा बघ मी आज करते निसत मी का म्हणतो शिवा आज तू बोलले का मी हा नाही नाही का मन नाही जमत ते नाही जमत म्हणजे आणि मी काय बोलू अरे काय बोलू म्हणजे आपण फक्त उभं राहायचं का बाकी ते इजन काय त्रिपुटर फक्त समजू हा टीव्ही वाली मॅडम आली ना आज शाळेचं बोलवले का तुला सांगून ठेवतो नाही 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 का संजू भाऊ ही तर आपले खाचे बांधे हायले का आणि तू का ते शाळेचं फूड घेऊन बसला ना हा तेच ते. अरे येड्या शाळेचा लाट पेटले का हा पण तोड कराले गाव सोडून इथं येतो हा 6 महिने इथं राहतो पुन्हा आपल्या पोरांनी शिकून यावे हा आपण पक्षाचा गुच्छ बनवून हिंडायचं पण आपल्या पोराला मी तेच करायला लावायचं का नाही देण्याच्या मधले का मध्ये आता फळा जो शाळा येईल तर आपण ती घेऊन नाही शिकून अरे आपल्या बायका जातील तिथे रांधायले आणि रांधता त्या घेईन ती थोडंसं शिकून काय वाटतं शिवा अरे पर संजू भाऊ आपण उचल किती घेतली आणि ती कधीपर्यंत फेडा लागते एवढा हिशेब आपल्याला जमते ना समोरचं काय पाहिजे आपल्यासाठी तेवढंच काय शिक्षण आहे तेवढीच काय शाळा आहे भाऊ अबे भाईचिंग द्या तुला या उचलीचा हिशोब आला म्हणजे साऱ्या जगाचा हिशोब आला बे हा अरे उचल मध्ये घेतलेल्या पैशामध्ये फक्त पोटासाठी दाना घेऊ शकतो आणि तो बी किती दिवस पुरण हे मी काय मालूम नाही आपण गहू या पोटामध्ये काय फक्त भूकच नसते अजून बरंच काही राहते का पण कदाचित आपल्याला ते या जन्मात कधीच भेटणार नाही पण त्या गणिता पलीकडे जे शाळा आहे ना त्या भूकेच्या गणिता पलीकडे ते ज्याला इथं आली आपण कशाला मुक ते तरी कळत नाही का आपल्याला तर संजू भाऊ कडून का होईल जाऊ दे सांग दे बाकी शिक्षणाचं सांगू तू इकडे मी तुला सांगतो पटकन ये. या मॅडम या या हा, या पाला थोडं या इकडं ही काम करणारी माणसं इथली बाया या फडात काम करतात आणि या इकडे जर दिसतात तुम्हाला इकडं पुढं उसाचं राहिलं या पाहून या सांगतो ना तुम्हाला या हे बघा इकडनं जर आपण समोर गेलो ना अवा अवो हे मागं बघतच नाही नुसतं पुढे पुढे जायची काही शहराची माणसं हाय सोबत त्या बघायचं का नाही बरोबर हाय वहिनी लयच पुढे पुढे करते ही भाऊ नाही कळतं बरं कळते बाबा राहू दे तिचा तू आज इकडे कुठं म्हणजे मी येऊ नाही का ये ना बापा आज तर लय तलवारीवाणी चाललं मग तू या रोज आम्हाला भेटे पाडायला येते आणि आज फडात आली म्हणून विचारता येते मुद्दा तिथं आले यांनी ठेकेदाराचा निरोप दिला असं म्हटलं सोबत आपला बी निरोप द्यावा निरोप म्हणजे पुढे येऊन पण निरोप दिलाच नाही वाटते यांनी नाही काय करता बरं मीच सांगते सपा झालेल्या शेतात पेरणी करायचा अर्ज केला नाही का ठेकेदार हो का बर आता मी आले कारण आम्ही बी वावराचा छोटा तुकडा खरेदी केला हो का ऊसच लावू म्हणलं डोकं धरतील महिन्याभरात तुमची कामं बी होते तोवर तुम्ही गावाला जायच्या आधी आमच्या शेतात ऊसाच्या रोपाची पेरणी करून जा वय
म्हणून तर मान भेटते आणि वटी भरते. पण पेरणीच्या टायमाला वटी खायला भरते. अहो आपण बाई माणूस, नवा जीव निर्माण करायचं वरदान आहे ना आपल्याला. अहो हे वटी आशीर्वाद दी तेव्हा तर त्या सरिताच्या शेतातला ऊसीनं भरून. हा म्हणजे आपण हा मान घेऊ नंतर आपणच येऊ तो कापाले. बंगाटायले बोलते बा भैताडे. रीती भाती पाळा लागते आणि लावणीचं मान भेटते तर ठेवतं नाही का चुपचाप. उगाच आपलं तोंड टप्पर चालवते तिथं टवळी राहील. तुम्ही हे पाय ना भारी वाटून राहिलं ना. तुम्ही मी मारा गवारावांना सांगणार हा का मायात पोरांची पेरणी करायच्या आधी मला पण असं सावधान द्या. माय काय पण बोलते का बा. अगं सुमे तुले दिलता का मान सांग ना. भयतळ हाय. अगं सांग ना सुमे. ते मला याद नाही व सांगे. हां पण हा जेव्हा लेकरू होते ना तेव्हा बी असंच भारी वाटते. बाई मला तर विचार करून मी कसं कसं होऊन राहिलं व. अगं तू तर 3 पोरं गेली. अगं गुदगुल्या नको फुटू देऊ. लेकरू जनतांना जितकं चांगलं वाटते त्याच्या 10 टाइम तरास होते आणि नंतर बी तरास होतच राहते. अगं भाग्याचं काम आहे ना ते. मग तरास कायले बोलते. अगं भते जनशीन तेव्हा समजत. चाल ये अगं खात जाऊ माया. ये या मॅडम या 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 या. आता जर तुम्ही जे पाहिलं ना ते उसाचं रान येतं आणि या समोर या. हे बघा तुम्हाला तिकडं दिसतंय का. तिकडं आपण पुरा सोयाबीन लावलाय बरं का. आणि त्याच्या मागं बघाल तिकडं तर तिकडं आपण कापूस पण लावलाय. हा असं करत आपलं सगळं गावाच्या बाहेरची जागा आहे. पण तशी बघायला गेली तर आपलीच आहे. So this is not the real village then? नो नो दिस इज नॉट रिअल विलेज. दिस इज आपलं विलेज आउटसाइड विलेज. म्हणजे की या गावातली माणसं नाहीत तर. मॅडम म्हणलं तर आहे मी आणि म्हणलं तर नाही सुद्धा. काय काय शिवा कसं आहे ना मॅडम या क्षेत्रात ऊस खूप होतो आणि ती लगेच कारखान्यात पोचवावं बी लागतो. हा पण इथे जितका ऊस होतो ना तितकी माणसं होत नाही. म्हणून एकेका भागातून 3-4 महिने इथं काम करायला माणसं येतात बरं का. हाव थोडा विदर्भ थोडा खानदेश आजकाल तर भैया लोक पण येतात तिथं काय. हाव भैया येते मॅडम. Yes. हा पण ही जी मंडळी आहे ना ही विदर्भाची आहे. हाव 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 All these are migrants. हा म्हणजे यांना मायग्रेंट्स बनू ए, शकतात. माहिती बोलला? संजू भाऊ मायची बोलला. ए, तुझ्या मायची. संजू भाऊ का त्यानं माय कशी काय आली त्यानं माय? माय करू राहिला. कोण माय करून ए, राहिला? मायची मायची बोलला तू? मग मायची अहो मायग्रंट बोलला. मायग्रंट म्हणजे ज्यांचं असं कोणतं गाव नसतं ते लोक. तुम्हाला कोण मायची शिवी देणारा विजू इथं असताना. मॅडम ऑल ओके ना. हा ओके. बरं फोन येतो इंटरव्ह्यू साठी. आपण मग सुरू करू. विजू हा शिवा दिन ना. शिवा काय येते? शिवा म्हणजे शिवा भाऊ. प्रश्न उत्तर इंटरव्ह्यू मी सांगतो तुम्हाला या. ए, नाही नाही मी नाही. ए रघु तू दे ना. मॅम संजू भाऊ. देऊन ये पटकन दे. हा बघ. काळजी करू नका. आपण फक्त गप्पा मारणार आहोत. जशा तुम्ही रोज मारता. हा सर. घ्या ना मग. ते पहा आज टीव्ही वर रघुच रघु. ते एकदा चेक कर. रेडी. हॅलो हाय मी रवीना आणि आज मी पुन्हा घेऊन आली आहे गावाकडची बात. मी आज ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात आलेली आहे आणि आज आपण गप्पा मारणार आहोत ऊस तोड कामगार मित्र श्री. हा? का? नाव विचारता तुझं नाव. मॅडम तो नवीन आहे ना जरा परत घेता काय का. बरं बरं नो इश्यू. मी लिहिले घेते. हा चाल रेडी. हा? रेडी. हा. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत ऊस तोड कामगार मित्र श्री. नाव 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 येस तुमचं नाव. रघु. 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 रघुच का आहे? हा रघुच आहे. रघुच आहे मॅडम. तर आज आपल्या सोबत आहे रघु. रघु दरवर्षी या हंगामात कामाला येतात व इथे राहतात आणि आज आपण पाहणार आहोत ते कसं आणि कुठे राहतात. ठीक आहे रघु तुम्ही इथे काय करताय. हा सर सरका बाजू. बोल रघु. रघु तुम्ही इथे तुमचं गाव सोडून आलात आणि पुढील काही महिने तुम्ही इथेच राहणार आहात. तर तुम्ही इथे राहता कसे आणि कुठे. कारण दुसऱ्या जवळपासच्या गावात तुमचं घर नाही. हा कोण म्हणते मॅडम घर नाही आमचं. आमचं घर नाही तर तिकडे घर.
घेतो मी तो. हा उचल घेतो ना आम्ही. हो उचल म्हणजे सांगू शकाल? हा उचल म्हणजे मॅडम आम्ही आगाऊ पैसे घेतो आणि ते फिटेपर्यंत काम करत असतो. मॅडम आम्ही आगाऊ पैसे घेतो आणि ते पिठेपर्यंत काम करत असतो. आणि बोल ना. हा आणि आम्ही जोडी जोडीने उचल घेतो आणि ते फिटेपर्यंत काम करत असतो. उचल संपून जाते, हिशेब संपत नाही, आम्हाला शाळा मिळत नाही, आम्हाला घर मिळत नाही, आम्हाला काही मिळत नाही. असं चालत राहतं मॅडम, असं चालत राहतं. हो तर ऍडव्हान्स घेऊन ही मंडळी कामाला सुरुवात करतात आणि ते भेटतात जोडी जोडीने काम करतात. हो तर रघु तुम्ही आता एवढे पैसे कमवता इकडे, तर तुम्हाला हा पैसा किती दिवस पुरतो? हाय का पैसा कुणाला पुरतो मॅडम? भेटतो आम्ही सांगतो साल का सांगतो. तुमची कोणती संघटना आहे का तुम्हाला सोयी सुविधा गरजा वगैरे मिळण्यासाठी काही? संघटना तर नाही. हाय 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 ना, हाय हाय संघटना हाय ना. काय करते ही संघटना सांगू शकाल? इजू भाऊ काय करते ही संघटना? सांगा. संघटना कट कट. ओ पुट्यो ट्रॅक्टर मॅडम चला. बरोबर एक शेवट प्लीज. हायच का? रघु तुमची सरकारकडनं काही मागणी आहे का? सावकारला काय पण सांगणार आहे? काय ते दमदाटी कमी कर आणि बायाची रोजी तरी वाढव. कसं निघू? रघुभाऊ अहो सरकार आपलं सरकार सावकार नाही. सरकार सांगा आता सरकारला काय सांगाल ते. सरकारला काय? हा हो राहायची सोय, हा राहायची सोय करा बस, बाकी काय नाही. पाणी आणि राशन, हा पाणी आणि राशन पाहिजे. शाळा आणि पाण्याघर. हा संजू भाऊ बोलला होता शाळा पाहिजे. हा ना संजू भाऊ? शाळा पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि पाण्याघर ते नाही पाहिजे. बोलला पाण्याघर पाहिजे. हा पाण्याला पाहिजे बस, बाकी काय नाही. समाज मंदिर पाहिजे बोलला होता ना. हा समाज मंदिर पाहिजे. शेतात राज्याला पाणी पाहिजे. हा शेतात रातच्याला पाणी पाहिजे. पाहिजे. तर संताजी महाविद्यालय सादर करीत आहोत मराठी एकांकिका उचल. चाह दे पाजून खरा खिला दे, चाह दे पाजून खरा खिला दे, जुने पुराने पैसे बता दे, जुने पुराने पैसे बता दे, तिकडे तिकडे टोकणे का नाही रे सांगायचं एवढं. काम करायला नाही पाहिजे लागत ते. याचे मित्र याच्यासारखे शायनिंग आहे. का म्हणत होते बाई मगाशी मला सारा पाहिजे न मला पारनगर पाहिजे. आता का आपण तिथं लेकरं घेऊन आलो आहे का? शाळेला पारनगर बरोबर आहे. आणि का बस संगीत त्याची नटमोगरी जरा जादाच पांढरी बसली नाही का? अहो मला तर वाटते ती त्या दिवशी बाजरीच्या पिठावरची होती आणि हे गव्हाच्या पिठावरची असल. आसन इजुबी ना नवीन नवीन सोंग आणतो बघ आणि आपल्या माकडाला नाचतो सोंगड्यांच्या तालावर. ऐकलं का? आता आमचं माकड नाचत होतं म्हणजे टीव्हीवर थोई थोई. झालं का तुझं सुरू? असं आपल्या माणसाचा हासा करू नये ग पोरी. तुमचं बी सुरू झालं बाया बापू. हे नको करू ग पोरी, ते नको करू ग पोरी. हासा हासा ये त्यात असू द्या पण. आपलं माणूस असलं ना की हसू फुटतं या नसलं की असू. हासाला या लाटवळे येतील, रडाले नाही येणार आहे कोणी हिचं. ही दुनियेची रीतच आहे ग पोरीनो. दात पडते त्या भाकरीच्या पिठात. जरा दमानं हसा. आणि का व संगीत तू एक भाकर वैना झाली आणि तोंड तू 10 भाकरीचं चालवली. ए शिवा जा ते बाकी भरून पाणी आण बरं. आणि तू संगे जा त्या सुमीचं शेण खाय. सुमीचं? आता इकडे कुठे दिसली तुम्हाला सुमी लाडाची? वय ग सकाळपासून दिसूनच नाही राहिली. गेली कुठं? जाणार कुठं? खाया. मग खडावरून आल्यावर हात पाय धुवा बाकी
स्वतःने जपते. आणि जेव्हा जेव्हा हे वज तिच्याहून वेगळं होते ना, तेव्हा तिला वाटते का आपण मोकळं झालो. तेव्हा त्या जीवाच्या काळजीचं वज तिच्या मनावर बसते. हवं पोरी, या वजाचं नवं जुनं करण्यातच बाईनं जीव लावला ना, तेव्हाच होतंय. नाही तर हे असं तरात म्हणून घेऊन बसलं काय ती भाकर थापाय सुमेला नेहमी संगी नाही भेटायची. भेटत आमची दोस्ती उसावानी बारीक नाही, वडावानी भक्कम नाही. ना मरेच तो तिले भाकर थापून घ्या म्हणजे का मरेच तोवर तिले तरासातच ठेवते का भयताडे. अहो का लावलाय मग तुम्ही ना, बेमार आहे का ते? हा एवढा त्रास तर नेहमीचाच आहे ना. उगाच डोंगर करून राहिली त्याचा आणि तू का उभी आहे इथं माझी थोबड पाहून राहिली. ठेव तिला आपली खाली आणतीले बाहेर मोकळं वाटल जरा आणती. लाडकी म्हणता स्वतःच लाडी पण लावतं बाबा. गोड आहे का पोर. आता बिजू आला की उद्या सुमेला डॉक्टर दाखवे म्हणा. नेहमीचा असेल तर ठीक आहे, पण काय दुसरं असेल तर मालूम पडेल. नाहीतर मॅच बोलतो. अहो पण त्या बिजू संगतीले पाठवणं बरं दिसतं का? अशी काय करतेस ग, शहरात जा लागल. आता संजू भाऊ जाईल सांगत. इतका त्रास काय ठीक नाही. एक तर शहरातला डॉक्टर नाही भेटला, सरकारी नाही भेटला तर प्रायव्हेट दाखवा म्हणा. या आल्या या महाराणी या. तुमच्या भाकऱ्या बी झाल्या थापून आणि लापसी बी भाजून या. अजूनही त्रास होते बघ ना. ते काय नाही स्वतः सांगता उद्या विजूले तुम्ही डॉक्टर दाखवून म्हणून. हाय का आता तुम्ही आतली बाहेर काढली लगेच कळ्यातून वय. वयो काकू तू तर नारळ हाय व आज गोड पाणी खाय मला माहित आहे. बयो काको, अबे बयो काको, अबे बयो काको. रघ्या काय झालं तुले? अबो बयो काको, संजू भाऊले जनावर डसलं. हो अहो का बोलून राहिले? ही सारी होतं. आपला इजू भाऊ गेलता डॉक्टरांना आले. हा मग पण तोही पातूर फेस काढला भाऊला तोंडा तोंड. अहो बरं का संजू भाऊ Ah!
मांग मी फडात व्यायली होती तेव्हा माहित आहे ना तुला का झालं तेव्हापासून बेंगलं समजत रगत निघते त्या दिवसात आणि लेकरू होते त्या दिवसात जपा लागते व संगे पण कसं जपणार हा इथं चाल तू ऐक मा चाल माया संग तू बी करून टाक ऑपरेशन जाई सुमे शांत बस तू पहिले पाड्यात चल बरं मग आपण बोलू हा चल तू पाड्यात चल चल काय होते ना सोड मला होते ना त्याला सोड राहते सोड ना अहो संगे ऐक अहो जलंबर होते व बाय लय दुखते व लय दुखते आज मला दुखत आहे उद्या तुला बी दुखत ऐक मा करून टाक ऑपरेशन चाल मरण न तवाच निघत तुला कायले पाहिजे बा लेकरू तुझ्या हातच तर आहे लेकरू कोड्या करणार हसणार आजूबाजूला कोणी नसलं का तुला उड्या मारता येते नाचता येते तूच तर लेकरू आहे संगे नको आपल्याला पोर आपण आई झालो का बाई झालो का देऊ त्रास नको 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 संगे आपल्याला पोरीवानीच राहायचं पोरीवानी
घरात येणारी थैली, थैली महाकामात काळे करते महिन्याभारी. हे थैली तुम्हाला परेशान करते. म्हणजे नको नको हे थैली. संगे तू काळजी नको करू. आपण सुमी बरोबर जाऊ आणि मामांचे मी का म्हणतो सकाळी गेलं का रात्री ते आपरेस हा ना 2 दिवसात सुट्टी. आता हा हंगाम तर संपतच आलाय. म्हणून आताच करायला लागत. म्हणजे नंतर मला आराम पण भेटेल. आपण इतके कमी दिवस मोडले तरी मी यावरच उचल फिटली नाही. पुढल्या हंगामात जल्दी उचल फेडू आणि नवी घेऊ. थोडं शाळेत गेली मोठी झाली तवाच आपण याच्यातून बाहेर पडू शकतो. आता मला फक्त पोरांची काळजी आहे. पोरं नगर मला फक्त तुम्ही पाहिजे. आमच्या गावाने मला वांजोटी म्हणलं तरी चालेल. पर्यंत 12 महिने जगणं नको मला. आपण जुनी उचल फेडून नवी घेऊ. एकी दिवस न मोडता याच वर्षी ती पूर्ण फेडू. त्या गावाले आपण आपलं घर करू आणि शेतीत पुनंद लक्ष देऊ. आणि तिथंच राहू. काही बी करू नकस. माझ्या कपाशीचं पित्त गेलं. आता माझ्या लेकरू घालवाले निघाली का तू? आणि का तुला त्यातला त्रास बी होत नाही ना? मग काय येतं उपाय धंदे करायला निघाली तू? हा तरच होते मामांची. तरच आताच होते. हे केलं तरच नाही तुम्हाला तोडीसाठी साथ करू शकत. हे केलं का हा त्रास बंद होते म्हणे डॉक्टर. आता हे तर गेले. 3 पोरं आहेत होते. मग मस्त माझं कायला घेऊन हिंडू म्या वज हा मला तर काय समजून ना राहिला. कसला तो रोग झाला आणि ते गेली आणि तिच्या मंगा मंगा मा पोरगा बी गेला. आता तू हे का करून राहिली भलतच? भलत काही नाही यार. पैको फेडा लागत. उचल घेऊन नाही जगायचं मला. पोरं होईस्तो थांबायला वेळ नाही. आता करू पोरं. नंतर त्यांनी गावाली मराले सोडून पुन्हा हिचाच येऊ नको ते कुत्र्यावानी जिंदगी नको. तेव्हा समजा ठीक होईल तेव्हा घेऊ कोणाचं तरी लेकरू आणि करू द्यायले मोठं. कोण टाकते मग त्या डोक्यात नुसतं शेण? हा व लोक हसतील ना मायावर. दम नाही म्हणतील ना. त्या बहिणीनं कायचा नुसता तरस लावला व तिथला तरस बी सहन नाही होत का तुला? सैन होत नव्हतं म्हणून मामी गेल्या तुमच्या डोळ्यासमोर. घर भुक्की मला त्रास जगायच्या शेवटच्या दिवसात भुलला का इतक्या जल्दी? अहो मामाजी या कामाला जनावराचा जोर लागतो. भारत पण झालेल्या बाईच्या शरीराला सोचत इथला तर मी का म्हणतो तुला पैकाच पाहिजे ना? तुझा का होता मी आणतो पैका. तू फक्त मला लेकरू दे. शानी बनू नकास. कुठून आणतात पैका? चालतो म्हणून आता आलं असतं तर इकडे मला कोण आलं असतं? मला चांगलंच माहिती काही परिस्थितीच राहा लागते. आणि तिथे जोडीनेच काम भेटते. काम घ्यायचं. कसं गाव सोडून इकडे या लागते. लेकरायला बी आणता येत नाही समजून. मग काय करायला लागते हे काम? अबो तू ठेकेदार पैका टाकून विकत घेते ना म्हणून येतो आपण इथं. नाही आपण घर टाकून काम करतो म्हणून पैसे देते तो. विकत नाही घेत आपल्याला. ते काय पण असं ते काम आहे म्हणून आपण आहे. म्हणूनच मी करून राहिली. डॉक्टर दाखवला होता. तो म्हणला का पोटातली थैली आता काढाच लागते. असंच काम करत राहायचं तर कॅन्सर होत जसं मामीले झालं. पर का तो इजू भाऊ बी आता हिशेबाची बाई घेऊन त्याने सांगितलं पण उचलच्या उपर डबल का पैसा घेतला तुम्ही? हो घेतला मी ना. तो हवे तर खाली पडले म्हणून उचल फेडून झाली. कपाशी चढली तर मला दोष द्यायला निघाले तुम्ही. पण डबल पैसा काय नाही घेतलं? अबो काय घेतला म्हणजे? अबो घराले छप्पन नाही आहे माया. बाप मला टेकला है माया. का करू म्या? म्हणून म्हणतो मामाजी ऐका
डोकं थंड करा आणि मग ऐका. ते मग जामोची लक्ष्मी आली होती, तिने काढली आहे म्हणे आणि आता तरच बी कमी आहे तिचा आणि ज्यादा पैका बी लागला नाही. आता लेकरू होणार नाही तर तरच बी वाढणार नाही. बराबर आहे. पूर्ण गवायली तू बिन नवऱ्याची पाड्यात तर लय ऐकले लांडगिऱ्याचे म्हणलं तर म्या बी एकलाच आहे. कधी माया आपला लांडगा होय तर तुला का करायचं आहे कर आपल्या मनाचं. जातो नाही मला थांबवू निघाली का असं पोर रस्त्याने शांत करता येते पण मला येतो त्रास ना गं. जातो नाही. चिकटलेला तरास किती बी उपाव केले ना तरी बी जात नाही बघ. कसलं कायचं ते ऑपरेशन केलं आणि अजूनच पेलं. पाय जगाचा नियम आहे बाई. ज्या गोष्टीपासून आपण दूर पळायला पाहिजे ना तेच आपल्याला कळवळून येऊन मिठी मारून जाते. तरी मी म्हणत होते मावशी यांना पूर्ण माहिती काढल्याशिवाय जाऊ द्या. आता झालं ते झालं पण तुम्ही भेटाल तेव्हा सांगा तिला पहिली काढायचं ऑपरेशन हा त्रासाचा उपाय नाही. त्रासाची भीती कामात खाडे होतील याची भीती धरून नाही चालायचं. मी बोलते यांच्याशी काहीतरी ठोस उपाय काढू. पाया पडते. बरो काकू पेरणीच्या टाइमले वटी कायले भरते बघ. संगे वय संगे काय झालं चल ना. आपण हा मान घेतो पण आपणच तर जीव